नमस्कार, बेस्ट किचनेट मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आलो आहोत कर्मयोगी नगर इथे, जिथे आपण पूर्ण 2 BHK फुल्ली फर्निश केला आहे मिस्टर अँड मिसेस खर्डेजी यांच्या इथे. तर आज आपण त्यांच्याकडून रिव्ह्यू जाणून घेणार आहोत. नमस्कार. तर सर्वप्रथम सर, तुम्हाला आपला पूर्ण जो प्रोजेक्ट केला आहे तो कसा वाटला? पूर्ण प्रोजेक्ट खरंच खूप छान होता. थोडासा वेळ लागला, थोडंसं डिसिजन घ्यायला, त्यांचं डिसिजन आपलं डिसिजन ह्या गोष्टी मॅच व्हायला वेळ लागतो, पण ते सगळं व्यवस्थित जुळून आलं. आणि ह्या कामांमध्ये थोडाफार लेट होतो, पण एक मार्जिनल लेट जर सोडला तर आमचं काम वेळेतच पूर्ण झालंय. त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत, म्हणजे छान झाले, आमच्या मनासारखं काम झालेलं आहे. ओके. आणि सर, तुम्हाला बेस्ट किचनेट बद्दल कसं समजलं? बेस्ट किचनेट बद्दल समजण्याचं जर तुम्ही म्हटलं तर एकदा फेसबुकवर जे स्क्रोलिंग करताना तुमचं रील आलं होतं आणि तुम्हीच त्या रीलमध्ये होता. त्याच्यामुळे मग आम्ही तुमच्या प्रोफाईलवर जाऊन व्हिजिट केली. देन आम्ही सबसिक्वेंटली इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर इंस्टाग्राम हँडल जे तुमचं आहे ते बघितलं आणि तिथे सगळं व्यवस्थित बघितल्यानंतर असं वाटलं की आपण यांच्या आउटलेटला जाऊन व्हिजिट केली पाहिजे. आणि आउटलेटला व्हिजिट केल्यानंतर तुम्ही पण सगळेजण हा जो व्हिडिओ बघत असाल, तुम्ही बघतातच या आउटलेटला व्हिजिट केल्यानंतर पुढचा रिझल्ट. त्याच्यामुळे आम्ही खरंच खूप खुश आहोत आणि सगळं काम छान झालेलं आहे. सर, आपले जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी तुम्हाला कसं गाईड केलं? जसं की डिझाईन्स असतात, आपल्या सर्व घरच्यांच्या अकॉर्डिंग आपण डिझाईन बनवतो, आपल्या चॉईसनुसार, आपल्या कम्फर्टनुसार डिझाईन बनवतो. तर तुम्हाला आपले जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी कसं गाईड केलं? टीम मेंबर्सच्या गायडन्स बद्दल बोललं तर फुल्ली सॅटिस्फाईड. आणि आमच्या काही रिक्वायरमेंट होत्या, त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतात जे कारपेंटरला बनवण्यासाठी पण इझी झालं पाहिजे, क्लायंटचं मन पण सांभाळलं गेलं पाहिजे आणि ड्युरेबिलिटी मेन ती टिकली पाहिजे. तर या तिन्ही गोष्टींचा समन्वय खूप चांगला साधून आला. आणि स्पेशली मला म्हणजे मेन्शन करायचं इथे की आमच्याकडे जे 2 मुलं आले होते, सुनील आणि पिंटू, हे 2 मुलांनी इतकं मेहनतीने आणि इतकं व्यवस्थित काम केलंय. खूप प्रामाणिक मुलं आहेत ते. आणि अशी जर टीम तुमच्याकडे असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमची टीम खूप चांगली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, वागण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत आणि विश्वासाच्या बाबतीत खूप चांगली आम्हाला टीम भेटली होती. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन भेटलं. आणि नुसतं कारपेंटरच नाही, प्रकाश होता आमच्याकडे इलेक्ट्रिशियन, त्यांनी पण मला खूप म्हणजे मदत केली. सांगितलं की जे काही माझ्या रिक्वायरमेंट्स आहेत, काही लाईट्स बद्दल असेल किंवा काही आउटसोर्सिंग असेल किंवा जे काय असेल ते, त्याच्याबद्दल त्यांनी व्यवस्थित गाईड केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कधी पण या कंपनीकडनं तुम्ही जेव्हा काही बनवत असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घराचं प्रेझेंटेशन ॲज अ 3D प्रिंटमध्ये मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही 100% नाही, ॲटलिस्ट 80% तरी तुम्ही ॲनालाइज आणि विचार करू शकतात की हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कसं ते आपलं एक घर एकंदरीत दिसेल. तर त्याच्यामुळे हे जो 3D प्रिंटचा जो तुमचा जो म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ना, ही ग्राहकांना खूप इझी आहे. आपलं घर कसं दिसेल त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आणि चेंजेस होत असतात. जशी जशी प्रिंट डेव्हलप झाली तसं 2-3 चेंज झाले आणि ते कंपनीने ॲक्सेप्ट पण केले. त्याच्यामुळे खरंच म्हणजे एकंदरीत प्रोजेक्ट व्यवस्थित झाला. ओके. आणि मला विचारायचं आहे, चिल्ड्रन बेडरूम कसा वाटला? खूप छान. त्याबद्दल काही सांगशील? तुझे सर्व सामान, कपडे वगैरे सर्व त्याच्यामध्ये कसं असतं? मेन चीज ही होती की काच ठेवायची होत्या. काच ठेवायसाठी चांगलं स्टोरेज झालं आणि स्टडी टेबल पण कम्फर्टेबल. आणि मॅडम, जसं आपलं ऑदर फर्निचर आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? जसं आपले सेफ्टी मेजरमेंट्स असतात, आपल्याला कुठे लागू नये, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या खूप इम्पॅक्ट करतात, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते आम्हाला जेव्हा घरी व्हिजिटला आले होते आणि जेव्हा आम्ही ते मेजरमेंट वगैरे घेतलं, त्यांनी ते बरोबर सांगितलं की तुम्ही इथे तसा कॉर्नर करू नका, किंवा जसं किचन मध्ये आहे तिथे डायनिंग टेबलच्या वरती तिथे उभं राहिला तर तो जर बॉक्स पूर्ण आला असता तिथे तर तो लागला असता जो बसेल तिथे. तर त्यांनी तिथे कर्व करायला सांगितलं. परत इथे पण लिव्हिंग रूम मध्ये एक सांगितलं की तो एक कॉर्नर आहे. असं त्यांनी सेफ्टीचं लक्षात ठेवूनच डिझाईन केली आहे. आणि अजून अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात जेव्हा आपण फर्निचर बनवतो तेव्हा की आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन आपल्याला एक डिसिजन करावा लागतो. तर तुम्हाला जो पूर्ण डिझायनिंगचा प्रोसेस आहे त्याला किती वेळ लागला? डिझायनिंगच्या प्रोसेसला आम्हाला साधारणतः 3 ते 4 दिवस लागले ते फायनल होण्यापर्यंत. आणि फायनल झालं तर मग ते फुल फायनलाइज झालं. त्याच्यामध्ये 1-2 चेंजेस झाले, पण ते किरकोळ असल्यामुळे एवढा काही फरक नाही पडला. फर्स्ट व्हिजिटला जेव्हा सर आले होते घरी, त्यांनी मेजरमेंट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं की असं म्हणजे PDF आली, त्याच्यामध्ये मग आम्ही थोडंसं चेंजेस केले आणि नंतर सेकंड लगेच
लास्ट फायनल पीडीएफ Okay. मंदिर वगैरे पण खूप सुंदर त्यांनी केलं. थँक्यू सो मच तुमच्या रिव्ह्यूसाठी. आणि जर इन फ्युचर तुम्ही कुठे नवीन प्रोजेक्ट करणार असाल तर आमच्याकडे फर्निचर बनवणार का? नक्कीच. नक्कीच. आणि आम्ही नक्कीच. सजेस्टही करतोय. आमचं फर्निचर झाल्यापासून जे कोणी व्हिजिटला आलेले आहेत, ज्यांना काही गोष्टी आवडल्या आहेत, दिसतं काम, तर आम्ही सजेस्ट केलेलं आहे. मे बी त्या लोकांनी कदाचित संपर्कही केला असेल तर, आणि सुचवू आम्ही, नक्कीच सुचवू. आणि एक गोष्ट मला मेन्शन करावीशी वाटते की प्रोजेक्ट झाल्यानंतर 1-2 अडचणी आम्हाला आल्या होत्या, किरकोळ आहे, त्यामध्ये इलेक्ट्रिकच्या संबंधित असो किंवा फर्निचरच्या संबंधित असो. एक कॉलवर आमची कंप्लेंट सॉल्व्ह झालेली आहे, देन अँड देअर सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आफ्टर सर्व्हिस पण इथे प्रॉब्लेम येणार नाही, हे मी सांगतो. हा माझा अनुभव आहे. आणि तुमच्या आउटलेट तिथे कंपनीमध्ये आल्यानंतरही आम्हाला व्यवस्थित जे गाईड ब्रीफिंग केलं दिलेली गेलं. होती. आणि एका याच्यामध्ये नाही सॅटिस्फाईड झालं, दुसऱ्या याच्यामध्ये आम्हाला त्यांनी, आणि प्लस तुमचं जे फॅक्टरी आहे तिथं पण आम्ही व्हिजिट केली होती की काम सुरू होण्याआधी, की तुमचं काम कसं जाईल, कसं सुरू होईल, ते सर्व म्हणजे ते व्यवस्थित सांगितलं गेलं. थँक्यू सो मच तुमच्या रिव्ह्यूसाठी आणि एवढा चांगला प्रोजेक्ट एकदम एक्झिक्युशनसाठी. सर्वात जास्त क्रेडिट तर तुम्हालाच जातं ऑब्व्हियसली. तर बेस्ट किचन तर्फे तुम्हाला एक आम्ही गिफ्ट देत आहोत. थँक्यू.